सध्याच्या परिस्थितीला खूपच नटापटा चालू आहे. आज मी आणि माझी खुशी मस्त रेडी झालोय. खरं तर 4-5 दिवसांपासून आमचं हेच चालू आहे. रोज संध्याकाळी कुणाच्या न कुणाच्या घरी हळदी-कुंकू आणि बोरनाचा कार्यक्रम असतो. आज सगळ्यात आधी आम्ही गेलो होतो बिल्डिंगमधल्या सोनालीताई यांच्या घरी. तिथे हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पण होता आणि त्यांच्या मुलीचं बोरनान सुद्धा होतं. ती खुशीपेक्षा 1 वर्षाने मोठी आहे. खुशी लगेच तिच्या बाजूला जाऊन बसली. सगळ्या महिला मंडळ एकत्र आल्या होत्या आणि खरंच हळदी-कुंकवाच्या निमित्तानं जेव्हा सगळ्या भेटतात तेव्हा खूप छान वाटतं. सगळ्यात आधी शिवण्याचं औक्षण करून घेतलं. मग बोरनाचा कार्यक्रम चालू केला. सगळे लहान मुलं तिच्या बाजूला बसली होती चॉकलेट जमा करायला आणि नंतर मग आम्ही सगळ्यांनी मिळून तिच्या अंगावरती ते मुरमुरे, बोरं वगैरे जे असतं ना सगळं काही ते टाकलेलं. तर मुलांची तर खूपच मज्जा होती बरं का सध्या चॉकलेट खाण्याची. तर मग त्यानंतर लगेच हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पण करून घेतलेला त्यांनी आणि नंतर आम्ही गेलो होतो बिल्डिंगमधल्या भाग्यश्रीताई यांच्या घरी. त्यांच्या मुलीचं सुद्धा आज बोरनान होतं, तर ती खुशीची क्लासमेट सुद्धा आहे. दोघी एकाच क्लासमध्ये आहे. तर खुशी तिच्या बाजूला जाऊन बसली आणि तिला बघत होती. तिला असं वाटत होतं, की तिचं बोरनान मी अजून एकदा करायला पाहिजे आणि ती मला म्हटली सुद्धा, की मला बोरनान करायचंय म्हणून. तर मग मी वेदश्रीला म्हटलं, "छान अशी पोज दे" म्हणून. तर तुम्ही बघू शकता मस्त पोज देत होती फोटो काढण्यासाठी. नाहीतर खुशीचे फोटो काढायचं म्हटलं तर बापरे! मला खूपच परिश्रम घ्यावे लागतात. त्यानंतर मग वेदश्रीचा बोरनानचा कार्यक्रम मस्त छान असा झालेला आणि लवकर हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पण करून घेतलेला. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो बिल्डिंगमधल्या गायत्रीताई यांच्या घरी. तर त्यांच्यासुद्धा 2 वर्षाच्या मुलाचं आज बोरनान होतं. तो खूप शांत आहे बरं का. एवढ्या सगळ्या मुलांमध्ये खूपच शांत म्हणजे इतका लहान असून सुद्धा मस्त असा कार्यक्रम त्यांनी करून दिलेला. त्यानंतर त्यांचासुद्धा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम छान असा पार पडला. मग आम्ही नंतर गेलो नेहाताई यांच्या घरी. त्यांची आहे ही ट्विन्स मुलं. एक आहे मुलगा आणि एक आहे मुलगी. तर मुलगा तर इतका डेंजर आहे ना, अजिबातच काही करू देत नव्हता. तर त्यांनी औक्षणसुद्धा नीट करू दिलं नाही. तो जागेवर थांबायलाच रेडी नव्हता. कसाबसा त्यांनी ते त्यांचा बोरनाचा कार्यक्रम पार पाडला आणि हळदी-कुंकवाचा सुद्धा. नंतर मग जवळच्याच आम्ही गणेश मंदिरात सुद्धा गेलो होतो. तर आज गणपती बाप्पाची जयंती होती. म्हटलं चला गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊया. सगळ्या लेडीज मस्त अशा रेडी झालेल्या होत्या. मग तिथे गेलो आणि तिथे महाप्रसादाचा कार्यक्रम पण चालू होता. तर मग देवाच्या पाया वगैरे पडल्या. बाहेर आलो, प्रसाद घेतले. डीजेच्या आवाजावरती तर मुली मस्त नाचायलाच लागल्या. आज त्यांची तर अजिबातच इच्छा नव्हती तिथून निघायची, पण आमच्या सगळ्यांना घरी जाऊन स्वयंपाक सुद्धा करायचा होता. हळदी-कुंकू हा आपल्या संस्कृतीमधला खूप सुंदर आणि पारंपरिक सण आहे. यामध्ये स्त्रिया एकत्र येतात, सुख-समृद्धीची, आरोग्याची आणि कुटुंबाच्या आनंदाची शुभेच्छा देतात. हळद आरोग्याचं प्रतीक आहे, कुंकू सौभाग्याचं आणि म्हणूनच अशा कार्यक्रमाने एक वेगळीच आपुलकी असते. तर मंडळी असा होता माझा असा छान असा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.